धन्यवाद बुवा, अतिशय सुंदर भजनाची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे, मनापासून धन्यवाद देतोय. धन्यवाद. प्लीज शांतता पाळा. धन्यवाद बुवा, अतिशय आणि अतिशय सुंदर भजन गोड आवाजात या ठिकाणी आपण सादर केलं आणि बरंचसं मनोरंजन सुद्धा भजन रसिकांचं केलेलं आहे. त्याबद्दल बुवा तुमचे खूप खूप आभार या ठिकाणी मानतोय. कारण बुवा आज कार्यक्रमात मजा येणार, कारण काय भजन रसिकच तसा. मुंबईमध्ये एवढा कार्यक्रमात भजन रसिक खै येत नाही. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या या मंडळासाठी करूया. एवढ्या मुंबईची बारी संपता नाही का बुवा, आणि आता गजल चालू आणि एवढ्या भजन रसिक खरोखर मनापासून बुवा या मंडळाचे आभार मानतोय. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांभल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांभल्या माणसा. कधी लागेल कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी बंगाली. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी बंगाली. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. करुण घे भक्तीने तुझी तुझ्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. गोडी अभंगाची. गोडी अभंगाची. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या भगिनी किरण शिद्रुक यांची बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. खरोखर किरण शिद्रुक बुवा त्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर खरोखर परशुराम पांचाळ बुवा यांची आठवण होते नाही. अतिशय जबरदस्त. धन्यवाद बुवा. तुम्ही मगाशी सांगत असता खुडी बुवा, इथे आमच्या खुडीतली एवढी माणसं आहेत ना, वरती तिथे तिसऱ्या माळ्यावर सुद्धा एक माझी बहीण राहते. म्हणजे आज बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढं की माझ्या खुडीतले सुद्धा तुझ्या भजनामध्ये कोरस करतात. एवढी खुडी म्हटल्याच्या नंतर भजनाची पंढरी आहे. खुडी येत काय नाही सगळा, हा सगळा खुडी येतात. मग बघ तुझ्याकडे काय हा कोकणचा भात सांग माता बाबा कोकणची. हा तू करतो बरोबर. हा पोरग्या देतो ना 10 वेळा विचार केलेला. बुवानी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. काय मगाशी सांगितलं की चष्म्याचा सुद्धा काहीतरी सांगितलं, सगळा तुझा पुरा करणार. त्या मी
कोणाचा उसना ठेवीत नाही आणि उसना ठेवीची आमका सवय नाही. तुषार कोच आज काय खाणार? किती दिलेली आहे? तुषार कोच आज काय खाणार? चिकन वडे काय पनीर मसाला? पण ह्याच्यात मला सांगा, साधारण वडोपाव तरी येतो लोक, तो सांगा ह्याच्यात वडापाव तरी येतो लोक आहे रे? जर मागात गेलेच ना तर तो अर्धो देतो लो. ह्याच्यात नाही सुद्धा येऊ का रे? पण काय तू आपल्या मनात दिलंस म्हणजे काय तर स्वीकारूकच व्हाया माका. हे 10 लाख म्हणजे 10 रुपये म्हणजे 10 लाखाची किंमत आहे नाही काय? एक कदम स्वच्छताची ओर म्हणजे जो एकच कदम जन्मात दिलेलो, बाकी कदम कोणच नाही. जो एकच हा, कारण ह्याका पाठी बोलावतोच ना. काय रे घबरावा, मावरा नाही तू दिलोय मी. त्याचप्रमाणे बाळासाहेब यांच्यावरती गाणं बोला, त्यासाठी विराज बाणे यांच्याकडून सुद्धा हे लाख मोलाचं 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी मगाशी काय सांगितलंय? काहीतरी सांगितलंय नाही का बुवा? काय शिकायचा विचार पैशासाठी लाचार होतो तो. मगाशी सांगितलं ना, जोयला 500 द्यावा म्हणजे माका सुद्धा 500 द्यावा असं त्याचा मत होता. पण पटकन तुम्ही दिला रे धीर धरणा. एवढी शान शान आमच्या दोघांच्या भजनाचा खर्च तर एकट्या माणसाने केला, तुका 500 रुपये बक्षीस देऊ लागणार का? मग मागाची गरज काय? बघा सांगा. अजून व्हायचं जाणे रुमाल घेऊन जावे, फिर ना एवढे तुका जा, फिर ना फिर बघूया देवा माका देवा म्हणून उतर. फक्त तू उठच, तू जागे माका सांगता तुझा कांडा काढते बघ कसा था. अरे फ्रीज खोलल्यानंतर त्या थंडीत तुझी कोणती होता आणि कसला कांडा काढतेला माझा तो? साधा असा फ्रीजचं निघून दरवाजा असं खोललो ना तर त्या गारव्यात तुझा काय होता का होता आणि मग तुझा कांडा काढेल. आणि काय अशी छाती ठोकून मगाशी काय सांगत होतं, अशी बरकाडी भुतू जाती. माका आधी बोला घे का भीती वाटता का? बोलता बोलता मरत भीती वाटतं. माझ्या कावळं बसाल मी फांदी मोडा असा होय. काय तुझ्या जीवात हा काय मागा सांगा? आणि तुझा कांडात काढील म्हणजे त्याचा किती दम हातो बघा. चिरंजीव केदार अमित कदम याचकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचा ज्यांनी या ठिकाणी बुवा पुरा या कार्यक्रमाचा भार ज्यांनी उचललेला आहे, सन्माननीय सूरज साहेब बुवा. अरे 500 रुपये दिले ना, दिले 500 दिल्या दिल्या गाणं म्हणा पाया होता तो. मगे म्हणशी त्या कारण तुला पाठवून दुःखाडवा येला उंबऱ्या सारखा, उंबऱ्या सारखा. दुःखाडवा येला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.
जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करतो. बुवा मगाशी महिला वर्गांका सांगितलं बुवा परमेश्वरान त्यांना अरे 50% आरक्षण आहे त्यांका. इकडे बघ 50% आरक्षण आहे महिला वर्गात. तुका माका आपण नवरा बायको जर आता एसटी मध्ये गेला तर कंडक्टराक आपण अभिमानाने सांगता एक फुल द्यावा आणि एक हाफ द्यावा म्हणे. बायको घराकडे हाफ मारायची हिंमत हा पण आपण एसटीत म्हणता बाबा का धाम संघटनेचे अध्यक्ष आमचे काका काय बाबा का धाबा. अच्छा हा बाबा का धाबा संघटनेचे अध्यक्ष आमचे काका मित्रासारखा मित्र सूरज आणि गजानन यांच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. आता सूरज भावासाठी गाणं म्हणून झाला का गजानन म्हणजे दोघांसाठी सुद्धा मला त्यांनी सुटे पैसे दिले म्हणजे बघ विचार कर किती पॉलिटिक्स. बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे मैत्रीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. कोरसचा मी थोडासा पेटीचा आवाज आला कोरस आणि वा तुझ्या हातात शेवना आल्यावर म्हणजे लक्ष्मी तुझ्या हातात तू ये बरं घाबरा नको त्या बावड्या घाबरा नको तू त्याचा कांदा आपली बरोबर काढतोय. सिया साटम कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा यांच्या गाण्यांची झलक दाखवा याच्यासाठी हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. निश्चितच पंचरत्न आपल्यामधून निघून गेले पण या पंचरत्नांनी जो या हरिनामाचा वारसा जो जपत ठेवलेला आहे तो जिवंत ठेवलाय तो आपल्याला कुठेतरी पुढे नेण्याचं काम करायचं आहे नाही काय. कारण त्यांनी लावलेला वटवृक्ष आपण त्या झाडाच्या कुठेतरी फांद्या आणि त्या फांद्या आज या भजन रसिकांना आपापल्या परीने सावली देण्याचं काम करतात. साऊंड आले ह्या त्यांनी काय सांगलं माहिती आहे ना आज मजा कोणची आहे तुमची आहे म्हणजे त्यांनी खायचा विषय खैतो खै नेला ना बघा म्हणजे त्या बटाना मनात लागलो ना तो असा फिरवल्याच्या नंतर माझा जो आनंद बटनात काय आनंद आहे माझा हा जो बटनात आनंद आहे तो बटनात नाही हा हसता बघ कसा याचे दात पुढे एका म्हणता 2 बिस्किटचे पुढे अरे बिस्किटा नेतो आता सुग्रास खा सुग्रास ऐकलं बिस्किटा खाऊन तुला काय नाही झालेला सुग्रास लाव आता सुग्रास हा दारू सोडा आणि पाणी प्या ह्याका कोणीतरी सांगल्यान दारू सोडा आणि दूध प्या यो म्हणा दारू सोडा आणि पाणी ह्या मिश्रण मला म्हणता माहिती होता पण दारू सोडा आणि दूध हा काय तुम्ही रे मिश्रण म्हणजे दूध घ्या का तुझ्या आंगलट जाऊन वाईट काहीतरी तब्येतीन होशील म्हणून. माझ्या इथे बहिणी आलेल्या आहेत त्या बहिणीने काय करा नवऱ्यांच्या खिशात हात घाला आणि 200-400 रुपये म्हणजे आपल्या भावाला तुका सलाईन लावू देऊ होय ऐकलं सांगले काहीतरी लपडा झाला बघ शिकी मला हॅलो हा बस
नाही तर आजची मायका जशी येते काय तोंडात देवत लागतं ह्याचा सवय असल्यामुळे तो का घालतात त्यामुळे बरा म्हणजे एकदम तोंडाकडे घेऊन बोलतोस त्यामुळे तुला का बाहेर तुका काय झाला काय रे मला पायान मारुती पेटीचे नंतर सुद्धा भाते मारले हातान मारुती सुद्धा भाते मारले त्यामुळे हे भातो भात झालेलो बाकी तुझ्या काय झालेलं नाही हा जमाना हमसे है गेंडा स्वामी हम जमाने से नहीं जाने जिनके अपने घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते समझे हम हैं हमारे सामने ये ताते बिन पानी का चाय है जड़ी को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं जिस राख से बारूद बनते हैं उसे बुआ संतोष सोही कहते हैं संतोष सोही कहते हैं संतोष सोही कहते हैं नाम नाही करायचा असो दाखवून झाले मी तुला काय तीच बघा काय सांगतोस कोंबडी संघटनेचे अध्यक्ष कोणतरी खजिनदारात सुद्धा यावा कोंबडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय ओंकार शिंदे सचिव राहुल पाटील आणि खजिनदार दर्शन गावडे यांच्या ही दोस्ती तुटायची नाही एक गाणं म्हणण्यासाठी हे 51 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्याप्रमाणे असेच आवाज काढत राहा आणि आम्हाला खुश करा याच्यासाठी सुद्धा हे भजन रसिकांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय सन्माननीय दीपक घुले यांच्याकडून सुद्धा कोकणचं गाणं गाण्यासाठी सन्माननीय घुले साहेब यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद मजा येणार आहे अभी किरीस का सुनेगा अभी किरीस का सुनेगा स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुझा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुझा प्रसन्न होतला मन
कोकणची अनमान शान आपल्या साता समुद्रापार या गाण्याच्या मार्फत गेलेली आहे बुवा. आणि असं हे गाणं ज्यांनी लिहिलेलं आहे खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतोय. सूरज साटम यांच्याकडून पुनश्च एकदा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मनापासून स्वीकारलं. असं ते गीत बुवा आपल्या कोकणासाठी सुद्धा दुसरं आलेलं आहे. आपल्या कोकणासाठी एक दुसरं गीत आता नवीनच सन्माननीय राजेश यांनी ते गीत लिहिलेलं आहे. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर, साक्ष देतो या समिंदर, साक्ष देतो या समिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी. सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया देव देवतानी. राखीला मान दशावतार भजनानी, येवा कोकण आपलंच आता उभो मालवणी, येवा कोकण आपलंच आता उभो मालवणी, येवा कोकण आपलंच आता मालवणी. मगाशी सांगितलं की धोतर घातलेल्यानी जमिनी खरेदी केल्या आणि जीन्स पॅन्ट घातलेल्यानी जमिनी विकल्या. तेच या गजराच्या गाण्याच्या माध्यमातून बुवा सांगण्याचा प्रयत्न या राजेशनी केलेला आहे. राखीला मान दशावतार भजनानी, येवा कोकण आपलंच आता उभो मालवणी, येवा कोकण आपलंच आता मालवणी, मालवणी. विकू नका जमिनी फार
कुठेतरी बुवा आपल्या कोकणाचा पाया देवदेवतांनी रचिलेला आहे, नाही काय? देवदेवतांनी रचिलेला आहे. आणि हा कोकण म्हटल्याच्या नंतर स्वर्गापेक्षा सुंदर काय नाही. आपण लांब जाता फिरा, पण स्वर्ग म्हणजे काय हा या कोकणात गेल्याशिवाय कळत नाही. एवढं लक्षात ठेवा. गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वर्गीय संदीप खराडे मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्या स्मरणार्थ जय मल्हारची गाणी घ्या आठवणीतले आमचे काका यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे चिरंजीव कार्तिक विशाल कुबल यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सिद्धेश भाट यांच्याकडून सुद्धा गुगल पे द्वारे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवांनी जसं सांगितलं की मी गावावरून आलो आहे, त्या गावावरून म्हणजे मला सुद्धा पैसे द्यावा असा बुवांचं मत आहे. मी सुद्धा बुवा कलच गावसून येलेलो आहे आणि परत आता 14 तारखेला ठाण्यात बारी करून 15 तारखेला परत गावात जाऊ. म्हणजे एवढं खर्च सुद्धा केला होतो. त्यामुळे गुगल पे द्वारे जर कोणाला द्यायची असले तर माझा जीपे नंबर सुद्धा लक्षात ठेवा. 7887546833. काय ते काय ते हा बाकी बुवा होती योगेश वारन यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. बाबू त्या मध्यंतरी गाणं येईल ना त्या काय त्या आमच्या पप्पानी गणपती आणला हो, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला रे गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला रे गणपती. नको बघताय गंगा आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. ह्याचा कोणी आणलो? ये बाबू ये लाजा नको येतो ये सुंदर. हा बघ स्वयं सन्माननीय स्वयं पडम यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बानूच्या घराला आला धनगर वाड्याला. हा तयारीत राहा. हे बानूच्या घराला आला धनगर वाड्याला. बानूच्या घराला आला धनगर वाड्याला. बानूच्या घराला आला धनगर वाड्याला. नवरदेव होऊनी सजला. नवरदेव होऊनी सजला. पायसाठी आवडा खंडोबा केळुरी सोडून याला. पायसाठी आवडा खंडोबा केळुरी सोडून याला. पायसाठी आवडा खंडोबा केळुरी सोडून याला. लग बग माझ्या नायाची. लग बग माझ्या नायाची. गडचे धुरी तळची गाडी घुंगराच्या उरल्या वयाची. सासू ग सासरी घरी आई बापावानी. सासू ग सासरी घरी आई बापावानी. घरामध्ये सुखी मी घराची घराणी. घरामध्ये सुखी मी घराची घराणी. घरामध्ये सुखी मी घराची घराणी. हो सासू ग सासरी घरी आई बापावानी. घरामध्ये सुखी मी घराची घराणी. घरामध्ये सुखी मी घराची घराणी. घरामध्ये सुखी मी घराची घराणी. हे घरी नंद
ह्या 5-12 केल्या, पण एवढी लिंक गाण्याची लागलेली नाही. आज लिंक लागणे म्हणजे भारी. वाजपेत तसे गावले अर्धी पाणी तिने पेटकायच नाही. माऊली अमृततुल्य सन्माननीय ऋषिकेश चव्हाण यांच्याकडून शरद पवार साहेबांचा आवाज काढण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. त्याप्रमाणे भाव अंतरीचे हळवे दशावताराची झलक दाखवा यासाठी सन्माननीय सूरज साटन यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर आजचं जमानच वेगळा. आज तो आमचे पक्वादक सन्माननीय अथर्व यांच्यासाठी हे सूरज यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बो आजचं जमानच ये बाबू ये माझ्या सोन्या. त्याला एक कदम स्वच्छताची वर कसं दाखवते. श्री सातेरी ऑप्टिकल चष्म्याचे व्यापारी श्री अनिल परब मुक्काम पोस्ट सावंतवाडी मातोंड यांकडून माझ्यासाठी हे 501 रुपयाचं पारितोषिक आले, स्वीकारतोय. धन्यवाद. ज्यांना चष्मा घ्यायचा आहे त्यांनी श्री सातेरी ऑप्टिकल चष्म्याचे व्यापारी श्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधावा. हे तू घेतलंस तर लाईट नाही का? काय भाभी दिसतात म्हणून काय भाभी खूप गाव आहे म्हणून. अरे तीच भाभी त्या दिवशी ना आपल्या नवऱ्यात जीव जायला मारी होती. तीच भाभी म्हणजे माका चष्मा लावल्याशिवाय दिसेना म्हणून मी म्हटलं आवाज कोणतो येता म्हणून मी त्या बघू केलं तो दरवाजावरून वाकान बघतोय तर ती भाभी आपल्या नवऱ्यात खूप खूप कुटता. मी म्हटलं भाभी वो मर जाएगा, मारती है क्यों, उसको मारती है क्यों? तो नहीं बोला उसका तबीयत खराब था ना, इसके लिए वो डॉक्टर के पास गया था और डॉक्टर को बोला दवाई देने के पहले अच्छी तरह से कूट लो और उसके बाद दवाई दे दो. मी म्हटलं भाभी ते का कुटुंब तुला सांगत नाही. अगोदर ती या कूट आधी औषध कूट आणि मग दी या भारी ऐकलं. पण माणूस टेन्शन नाही बुवा. ह्यो त्या दिवशी माझ्या घराकडे गेला होता त्याच्या मगाशी सांगितलं ना काहीतरी भाभी दिसत नाही म्हणून. ह्याच्या घराकडे त्या दिवशी गेला. पण माणूस जरी असो असलो ना तरी पाहुण्याची उठाबसता एक नंबर करणार. ह्याच्या घराकडे गेल्यावर आम्ही त्या खाटीवरती बसला असे दोघीचा मित्र असे खाटीवरती बसला. खाटीवर बसल्याबरोबर आता मोठे बुवाईले बुवांका काय देणार काय काहीतरी म्हणजे करूच पाहिजे ना. तर पटकन होणार पदार्थ म्हणजे कांदे पोहे. आता बायकांचा बघा जे पोहे होते ते घरात होते ह्याला माहिती आहे कशा आता 10x10च्या खोलीत कसा ऍडजस्ट करतो तर ह्याचा समजा ना. तरी सुद्धा ते पोहे किचन मध्ये ठेवलेले होते आणि त्याला मटेरियल लागणारे जे कांदे होते ते खाटी खाली सुकत घातलेले होते. आता पोहे वहिनी भिजत घातल्या, कांदे नाही. आम्ही आपल्या खाटीर बसला. एवढ्यात घरातून आवाज दिलो, बाबू हजू नको. आवाज दिलो हो ऐकला. मी म्हटलं असा काय कोणचा आवाज येतात. तरी घरातून वहिनी म्हणतात हो ऐकला मग ते खालचे 2 कांदे द्यावा. मी मेलय दिला आता डायरेक्ट हो ऐकला ते खालचे 2 कांदे द्यावा. मी मेलय तर ऐका म्हटलं मान्य दाबते म्हटलं गो तसं हे काय केलं 2-3 देव ऐका घेतले. मी खाटी खाली वाकलो तिथे खाटी खालीचे कांदे काढून दिले. तेव्हा मी सुटके सोन विश्वास सोडले. म्हटलं नाही तर मरतोय का आज बाधच होतय मी. अरे हसा दिलो तुझी मजा बघू दिलो हा पण भारी ना. अरे त्या दिवशी आमच्या शेजारी भाभी आहे ना. भाभी म्हणजे शेजाऱ्याची नसा आहे. जेव्हा शेजाऱ्याची नसा आहे. आता समजा एखाद्या चांगली गाडी घेऊ दे. चांगली गाडी शेजारी म्हणणार विकल्यांत काय झालं हप्त्या विकल्या म्हणजे जसं काय हप्तो देतो होत फेडणारा. 40-45 वर्षात एका बायको चांगली गावामध्ये सकलानी नकला सकाळी पाणी भरताना नळात भांडण करणार. सकला म्हणणार काय मुला 40 वर्षात पोरगी गावली तिथे
तेवढ्यात लागला म्हणला गो तुका माहिती आहे 40 वर्षाचा अजून लगीन करू का रखाडला का गो लपडे मला असतला केल्या त्याच्या संसाराची माती आता एवढं होय कार्यक्रम एवढं जोरात चाललं ह्याच्यात कोण नाही कोणतरी भारतीय विनोद म्हणणार तो काय म्हणणार काय अभिनवने एवढं कार्यक्रम केल्या म्हणजे काय मंडळाकडे पैसो कुसता म्हणजे अशी परिस्थिती झालेली आज म्हणजे काय होऊनच नाही बुवा हा गोंगाटा म्हणून जरा काय हा तोपर्यंत काय अरे ह्या चष्मा लावतो लागताना लपडा का होता आधी दिसत नाही हा लहान लहान मुले झाली संसारात मग्न बाई लहान लहान मुले झाली संसारात मग्न हेमंत नाईक आणि दीपक माळी तुम्ही कधी करणार हो लग्न वाचण्यात सुद्धा एक मजा असतात नुसतं आपला असाच वाचला म्हणून झाला ना त्यांच्याकडून हे लग्नाची गाणी सादर करण्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आले सन्माननीय हितेश नाईक भाऊ परत वाचतोय हा मजा येईल बाबा वाचलं काय लहान लहान मुले झाली संसारात मग्न लहान लहान मुले झाली संसारात मग्न हेमंत नाईक आणि दीपक माळी तुम्ही कधी करणार हो लग्न केदार अमित कदम आमच्या पुडी गावचे रहिवासी यांच्याकडून हे 251 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतो धन्यवाद 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 स्वर्गीय संदीप रघुनाथ खराडे यांच्या स्मरणार्थ अजून एक जय मल्हारचं गाणं होऊन जाऊ दे बुवा याच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 हा हो या ठिकाणी आल्याच्या नंतर एक मनाला वेगळे सकाळून या ठिकाणी मिळते ते म्हणजे आज या मुंबईमध्ये जिकडे जावं तिकडे स्पीकर 10च्या आत बंद होतात पण या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे सोडले कारण अतिशय सुंदर चाललेला हा कार्यक्रम याची देही याची जोरावर चालतो आहे त्याचं उदाहरण म्हणजे हा मंडळाची एकजूट आहे खरोखरच आजची ही जी गडबडबडी आहे जी दोन्ही बुवा एवढी जबरदस्त आहे एकाला तर मी बघितले खरोखरच त्याच्या दृष्टीने तुमच्यामध्ये काहीच कळत असतं मला वाटतं मी निश्चितच या ठिकाणी बारामतीला तुम्हाला ऊस सोडण्यासाठी घेऊन आहे त्याची या ठिकाणी जाहीर घेतो व्यासपीठावर उपस्थित माझे परममित्र सावंतसाहेब असतील त्याचप्रमाणे झाडीसाहेब असतील सुरजसाहेब असतील सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असेच तुमच्या पाठीशी भगवंत उभं राहू आणि तुमच्या मंडळाचा सतत महोत्सव पूर्ण होणे अशी या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमाला बारामतीला रवाना होतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र ही दीपक माळी यांच्यावरती जी ज्यांनी चिठ्ठी लिहिलेली आहे चिठ्ठी ज्यांनी लिहिलेली आहे त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक म्हणजे अतिशय सुंदर शब्दरचना त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतोय हा लग्न म्हणजे आता खरोखर लग्न असो विषय झालो आला की बुवा लग्न असो विषय झालेलो की ज्याची लग्न झाली नाहीत ना त्याला वाटतं की ज्याची झाली आहेत ती काय मजा करीत असतील आणि ज्याचा झाला ना ते आम्ही कसे भोगताव आमचा माहिती आहे होय पण पोरगी मिळणं म्हणजे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी झालेला जागा एक आणि उमेदवार 50 काय करणार तरी काय माणूस तो हा तरीच काय माणूस हा मध्यंतरी सरकारने नियम काढले काय आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाला पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सला लिंक झाला परत पॅन कार्ड बँकेत लिंक झाला तर कशात लिंक करतात तुम्हाला माहिती आहे आता ज्याची लपडी कोणाकोणाकडे किती होत या कळासाठीचा लिंक करतात एकदा आता लिंक झाला की ह्याच्यासारखे कर्मान मरतले भाते मारणारे बघितलं हा एकदा लिंक होऊन दे बघी का त्याच्यानंतर आता जी निवडणूक मुंबईत गेली ना त्याच्यात कोणीतरी एक नियम काढले
काय नियम काढल्यात? काय नियम असतात बुवा, काय नियम असतात लक्षात घे. ज्याची ज्याची लग्न झालेली आहेत आणि त्याचा सक्की बायको सोडून आणखी चार गर्लफ्रेंड आहेत, सक्की बायको सोडून ज्याचा 4 गर्लफ्रेंड आहेत त्याची वाटणी होणार. एक बायको व्यतिरिक्त एक गर्लफ्रेंड त्याला ठेवणार आणि बाकीच्यांना गरीबांना वाटणार दुसरे होते. अशी सुद्धा एक स्कीम इलेली आहे. म्हणजे तुम्ही अजिबात ज्याची लग्न झालेली आहेत ना त्यांनी टेन्शनच घेऊ नको. परमेश्वराने ज्याचा तोच दिला ना त्याला दाने सुद्धा दिलेले आहेत. पण ज्याची लग्न झालेली आहे त्यांनी अशा वेळ भावात राहा नको की माका स्कॉर्पिओ गाडी गावात, माका इनोवा गाडी गावात, माका थार गाडी गावात. या अवीर भावात तुम्ही राहा नको. तुमका साधी सायकल गावली, नॅनो गाडी गावाने, डिझेल पेट्रोल भरा आणि आपली लाईनिक लावा. होय, काय काय म्हणतात की मला ते नॅनो नको, डंपर जरी गावलो तरी समाधान चालू. अशी परिस्थिती काय करतात ये बाबू. हा चेंज देऊ साठी हा देत आहे. हा हो, काय जर म्हणते मला ते पंक्चर असं ना नवीन ट्यूब घालून झाली. म्हणजे बुवा लग्नाची मजा धामधूम वेगळीच असताना जेव्हा शपथ म्हणजे लग्नाची भारी हे असतात. जाऊन या पटकन यावं आपण हा, कारण कार्यक्रम रंगात येईल. हा बरं हा लवकर व्हायचं. हा यमला जुळवा आणि कोडी सोडवा. हा यमक अच्छा. यमक जुळवा आणि कोडी सोडवा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मनोज नार्वेकर काका आणि अमोल कुडाळकर यांच्याकडून फेविकॉल का जोड तुटेगा नाही. बरोबर ज्यांनी कोणी लिहिले ना भारी झाला एक नंबर. लग्नाचा विषय भारी असतो म्हणजे परत वाचूया काय. यमक जुड़वा आणि कोडी सोडवा. कृपया इधर ध्यान दीजिए. यमक जुड़वा आणि कोडी सोडवा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मनोज नार्वेकर काका आणि अमोल कुडाळकर फेविकॉल का जोड तुटेगा नाही यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक स्वीकारलं. किती जर परत वाचू सांगलास तर 50चे 100 देवते लागतील. काय कोणता लगीन लावता आपला. ज्याची लग्न झाली नाहीत ना त्यांच्यासाठी एक मंगलाष्टका म्हणताय. म्हणजे निदान ते बोहल्यावर उभे राहल्यासारख्या तरी त्यांना वाटा. लग्न झाल्याचं समाधान त्यांच्या मनात लागला. कारण कसं माहिती आहे लग्नात जातात सुद्धा पण असे लग्नात जातात ना अक्षता टाकतात जेव्हा कधी रे माझा होय अशा अविर्भावात असतात ते. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया
मला न्याव याला या लाडक्या दिराची, मला न्याव याला या लाडक्या दिराची. काळी घुंगराची काळी घुंगराची काळी घुंगराची काळी घुंगराची काळी घुंगराची काळी घुंगराची. मला न्याव याला या लाडक्या मला न्याव याला या लाडक्या दिराची. काळी घुंगराची दोन जीवांचे झाले मिलन, आज इथे या क्षणी जाहले. शुभमंगल शुभदिनी जाहले, शुभमंगल शुभदिनी जाहले, शुभमंगल. दोन जीवांचे झाले मिलन, टन वाजल कुमार आकांक्षा वेळू, कुमार अक्षता वेळू यांच्याकडून मामा आणि दादा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय किती वाजत चुकला तर सांगा. साहिल फाळके यांच्या स्मरणार्थ शोकाकुल कुलस्वामिनी म्युझिशियन यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे युग प्रशांत माळकर मुंडगे लब्देवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे दीपक घुले, नाना पाते, नाना पाटेकर यांचा आवाज काढा याच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लय 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 नॉटी लय 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 नॉटी लय 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 वाकडा मिशीचा आकडा, लय लय वाकडा मिशीचा आकडा. पाटलाचा नाद तुम्ही करू नका, डोकर घालून गोठ्यावर टाकला. पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीने तोंडात पान, डोक्यावर टोपीने तोंडात पान. पाठीला राजोया झाला, बाई वाड्यावर न्याला, बाई वाड्यावर न्याला. निळू फुले म्हणजे कलाकार जबरदस्त श्रेष्ठ नाही का? असा कलाकार या सिनेसृष्टीत होणे शक्य नाही. पण निळू फुले ज्यावेळी गेले ना तेव्हा शपथ अजून सुद्धा आठवण दिली ना की माझं ऊर भरून येत आहे. शपथ काय सांग, माका सुद्धा रडू थांबला. गेलो होतो बघा, जोडीवालो खाली गेलो तर बघा, सोडून खाना का इमान खाली गेला बघा, पाक पसरून खाली गेला असा. पण ज्यावेळी निळू फुले गेले ना लीलावती हॉस्पिटल मध्ये बघू गेले की देवा शपथ म्हणजे असा काष्ट टाकलेला होता, खै सलाईन कोणी लावलेला होता. काय बाबा होय सगळ्या करता तर ज्यावेळी गेलो मी म्हटलं निळू फुले आता तोंडात पाणी घालीन, नारळाचा मगे घालीन, पण माऊली तोंड उघडून बघिना. शेवटी निळू फुलेंनी असो थरथरतो हात माझा हातात धरल्याने आणि छातीवर ठेवल्याने म्हणालेले, आता चाललो रे, आता तुझा आत्मा बाहेर आणि माझा आत्मा तुझ्या. आपले काळजात जो काही धसको लागलो ते निळू फुलेंचा आत्मा माझ्या असो हृदयात जाऊन बसलेला, तो कधीतरी भजनाच्या रूपात बाहेर येतात. निळू फुले असेच कोचवरती आपल्या मित्रांसमोर बसले होते
आणि आपल्या मित्रांना निळू फुले सांगतायत, प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे जगायला शिकलं पाहिजे. आता प्रामाणिकपणाचं म्हणजे प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येकानं स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. आता पाणी प्यायचं की दूध प्यायचं तुमचं तुम्ही ठरवा. तुझ्या बाळा बाई वाजावर निळू फुलेंसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. पण एवढं करून सुद्धा निळू फुले थांबणारे नाही. एकदा तसा रामनवमीचा सण चालू होता आणि मिरवणूक चालू होती. इकडून अशा नऊवारी साडी नेसून बायका चाललेल्या होत्या, तिकडून निळू फुले हातात धोतर धरून येत होते. एक चांगली अशी बाई बघितली मी निळू फुलेने काटकन डोळा मारला त्या बाईवर. जाऊन साहेब जरा फुका डोळा उघडत नाही. तर डोळा मारल्यावर आपली कोकणीच बाई ती फुसकन नागिनी सारखी निळू फुलेंच्या अंगावर आली. म्हणाली, अहो मी काय त्यातली नाहीये, मी काय त्यातली नाहीये. निळू फुले शांत चित्ताने म्हणाले, अगं तू त्यातली नाही ती मला माहिती आहे, पण चेक करून बघ ना आपलं काम आहे का नाही. म्हणजे एवढं भारी निळू फुलेंचं कामच. होय. दिशांत संजय मोहिते स्वामी समर्थांवरती गाणं म्हणा याच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिकालय स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे कविता अजय परब मुक्काम पोस्ट खुडी देवगड यांच्याकडून माझ्यासाठी हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गारणा घालतोय हे आमचे 4 पोरगे सुरेश साटम, हेमंत नाईक, दीपक माळी, परमेश्वरा हे तिघे जण दोघे जण बाकीच्यांना झाला नुसते थंडीचे कुडकुडतात. परमेश्वरा काहीतरी डोळे उडून बघ. आणि हे योगदान अजून असे त्यांचं करो फुटत नाही. ह्या वर्षात तरी त्यांचा शुभमंगल सावधान होऊ दे. आणि पुढच्या वर्षी पूजा घातल्यानी समीर कदम आणि जोईल बुवा यांची डबल बारी त्या जागेवर होऊ दे. फुकट नाही पोहोचली की त्यांना माहिती आहे एवढा गाराला घातल्या तिथे डबल सुपारी देऊन ठेवती. कारण मला माहिती आहे समीर कदम बुवा म्हटल्यानंतर तिची सुपारी काय लहान नाही. सुपाऱ्यांकडे का तो म्हणजे किती असला तरी लय सांगता सुपारी. असा मी वाईट म्हणत नाही. गेलो नाही तो इमान गेला होय. सन्माननीय हितेश मोहिते यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लग्नाचा विषय म्हणजे कसा माहिती आहे. पहिली लग्न बघा धूम धडाक्यात व्हायची. विराट कोहलीचं लग्न खरं झालं तुमका माहिती आहे. इटली तेव्हा त्याची हौस पिटली. इटली जाऊन लगीन केलं. कोणा म्हणा की अनुष्का शर्मा. पण आमच्या गावातला या गंगला त्या गंगला सुद्धा त्या लग्नात जाऊ तयार झालेला. पण विराट कोहली तकडे आपलं लग्न केल्या आणखी गावात गेलो. मुंबई गेल्याच्या नंतर धूम धडाक्यात पूजा घातल्या. गंगला 70 वर्षाचा त्या पूजेत जाऊन हजेरी लावल्या. गंगला म्हणता ऐकत हो नुसका माका सुद्धा लग्नात यायचं होता. पण हे आमच्या पाठीमात ना लग्नात तुला काय करताल इमानात काय पार्किंग हा काय बस हेसून उडाला फुल करत पाय थंय म्हटला बाहेर कुठे जायचं असता पार्किंगला लावून जागा. तरी सुद्धा मी पूजे केले. ऐकलं पूजे केले ते आपल्या भारतीय संस्कृती हिस्साचा नाही. नाव घे बघूया नाव घे. एवढ्या अनुष्का शर्मा नाव काय घेतल्या. सारेच लोक लग्न करतात देशात, आम्ही केलं इटलीला. सारेच लोक लग्न करतात देशात, आम्ही केलं इटलीला. आणि विराट रावांचे नाव घेते हात लावून त्याच्या. तुम्ही म्हणता थय बेटीला
गंगला सुद्धा लय पोचलेला. गंगला म्हणता गोगोन नुसता लय पोचलेला गे बाय तू बॅटरी पर्यंत जाऊन पोचलं नाका वाटलं स्टंपा घातला म्हणतोस की विराट कोहली बाजू होतो तो म्हणता अगे आजी स्टंपात हात लावून कसा म्हणता म्हणा बॅट असताना ती मंडळाची असता स्टंप असतो ते स्वतःचे असतो म्हणून तिला कसा म्हणतात. इमान गेला होय येता येऊन दे खाई गेला आता बघूया. हा स्वामी समर्थांचं गीत गाण्यासाठी टाळांच्या टायमात घेऊया. नाही भाव अंतरीचे घ्यावा घ्यावा. खरोखर आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे आपल्यामधून निघून गेले. एक उमदा कार्यकर्ता उमदा नेता या महाराष्ट्रातून निघून गेला. त्यांच्या पुण्याने पवित्र आत्म्यात चिरशांती लाभू दे अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आज माझ्या अगोदर बुवांना आठवण झाली पाहिजे होती की आज कित्येक वर्ष जे पक्वादाची साथ करतात ते सन्माननीय आकाश सावंत यांच्या वडिलांचं कालच निधन झालं. त्या आजच सकाळी म्हणजे काल नाही आता दुसरा दिवस लागला. त्यांच्या आकाश सावंत यांच्या वडिलांच्या आत्म्यात सुद्धा चिरंत शांती लाभू दे अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतो. धन्यवाद. होम मिनिस्टर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय गणेश नाही नका ते गणेश काय नगरचे अध्यक्ष सन्माननीय गणेश नगरचे डॉक्टर मंडळाचे धडाकेबाज दिलदार अध्यक्ष गजानन काजोरे साहेब काजारे साहेब आपला सूरज साटम अध्यक्षांकरता एक गाणं म्हणा याच्यासाठी एक 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. धन्यवाद 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 म्हणतोय नक्कीच म्हणणार. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल तुझे नाम आले ओढे सूड भारवले तुझे नाम आले ओढे सूड भारवले भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल रे तुझे नाम आले ओढे सूड भारवले तुझे नाम आले ओढे सूड भारवले तुझे नाम आले ओढे. दशावतारी कला म्हणजे आपल्या ह्या कोकणची शान आहे नाही काय भजन आणि ज्याने या दशावतारावरती अधिराज्य गाजवलं ते कोकण सम्राट नटवर्य नटसम्राट सन्माननीय सुधीरजी कलिंगल यांचा आज 4था स्मृतिदिन आहे. परमेश्वराने त्यांच्या आत्म्यास चिरशांती देऊ दे भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. सुधीरजी कलिंगल म्हटल्याच्या नंतर त्यांची एवढी शब्दफेक असायची नाही. आकाशामध्ये सर्व देवाय नमस्कार केशवाय भक्ती गच्छति. आकाशामधून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे सागराला मिळून जातं तद्वत कुठूनही आणि कुसाई कसाही नमस्कार केला तर तो माझ्या केशवाच्या चरणी लीन होतोय. हे शब्द आता म्यान होऊन गेलेले आहेत नाही काय. खरोखरच परमेश्वराने त्यांच्या आत्म्यात चिरशांती देऊ दे अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतो. मला सांगले तो गेलो काय आमचं जोडीवालो तो लय पोचलेला माणूस जातो
सुपारी स्वतः नाही त्याला पाठी बोलावणार आहे मोहब्बत ना. त्यामुळे तो कसा माहिती आहे, तो एक नंबर जो पोचलेलो म्हणजे कसा, मगाशी मागा सांगल्या आवाज काढताना तू तोंडानेच काढ, आवाज काढताना तू तोंडानेच काढ. ह्यो स्पर्धेत सुद्धा उतारलेलो मध्यंतरी. खायच्या स्पर्धेत, टाकल्यांच्या स्पर्धेत उतारलो. अरे मी म्हटलं तू दाताऱ्याच्या स्पर्धेत उतारला असतं, जेसीबीच्या तर तू नंबर येलो असतो. तू टकल्यांच्या स्पर्धेत का उतारतो? नाही म्हणालो, सगळ्या स्पर्धा मी गाजवलेल्या आहे, मी टकल्यांच्या स्पर्धेत उतारणार म्हणजे उतारणार. असं रंगमंच बनवलेलो होतो आणि रंगमंचावरती 10 टकले आणि 11वं ह्यो घुसान गेलो. पहिल्या नंबरात आमचे संदीप पुजारे होते. पहिल्या नंबरात संदीप पुजारे अगदी तेल बिल घालून मस्तपैकी गेले. संदीप पुजारे मागाने सांगितले नाही, जोईल बुवा मी पहिलो नंबर काढणार म्हणजे काढणार, कारण या ओरिजिनल टकला मी नंबर काढणार म्हणजे काढणार. मी आपलं म्हणतोय हो गेलो तो नंबर काढू शकता. झाला बाबा, स्पर्धा चालू झाली. साऊंड वाले वगैरे मस्त पैकी साऊंड त्यांनी गेम वगैरे दिल्यानी मस्त बटनाकाशी पिळवटल्यानी आणि पहिलं टकलो संदीप पुजारे. परीक्षकांना हात टाकल्या, तो तेंबा बहुमा लांबसून इलोलो परीक्षक होतो, तेंबा बहुमा. आणि तो त्याच्या जोडीत दुसरं एक कल्याण होतो, ओलोंगा हेनरी ओल्फो, तो एक इलोलो. म्हणजे पहिल्या स्पर्धकाला हात टाकला, वाव मोगॅम्बो खुश हुआ. दुसऱ्या टकल्यावर हात टाकल्या, वाव आजूबाजू में झालर बीच में डॉलर. तिसऱ्या टकल्यावर हात टाकल्या, वाव आजूबाजू में हरियाली बीच में खेती खाली. असा करत करत 10 टकल्यांचा त्यांनी चेक केल्या आणि 11वा नंबर येतो. 11व्या टकल्यावर हात टाकणार हे तो दैवयोग खराब. लाईट गेली, पण हो पोचलेलो माणूस. लाईट गेले बरोबर 5 मिनिटं लाईट गेली, तेवढ्यात मूर्ती त्यांनी सगळे कपडे काढले. बघा आता इमॅजिन करा, सगळे कपडे काढले, टकला खाली केल्याने बुकांडक्या वर केल्या. बघा किती पोचलो होतो फावडो. टकला खाली केल्या, बुकांडक्या वर केल्या. एवढ्यात कोणतरी ओरडलो, ओ साहेब स्पर्धा चालू करा, लाईट देणार नाही. थंडीत तो घामाघूम झालो परीक्षक, तरी सुद्धा त्यांनी हात टाकल्या बरोबर हे प्रभु हरे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद स्वामी, ये क्या हो गया मेरे भाई. एका टकल्यात 2 टकली कशी काय. बघा, एका टकल्यात 2 टकली कशी काय. शेवटी तो परीक्षक पोचलेलो, त्यांनी अंधारात अशी जाबाजाबी केल्या, म्हणजे कुळाकुळी करून बघल्या. तो म्हणालो हरे रामकृष्ण, म्हणालो एका टकल्यात 2 टकली कशी काय. आणि नवजात बालकही या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे की का. म्हणून त्यांनी काय केल्या, अशी फूक लावल्याने एका टकल्यात चापटी लावल्याबरोबर हवा जाऊ लागली आणि असा करून त्या माणसा स्पर्धेत 1 नंबर काढला ना. बरा तरी सुद्धा तेवढ्याला थांबायचा. हेंद्री ओलोंबो इल्लो ते का सांगला, अरे हे मनाकडे 10 टकले होते, 11वा कसं नंबर इल्लो, जाऊन मोजून ये. म्हणून तो गेलो हेनरी ओलोंबो मोजू. पहिला बोट घेतला नसा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अरे बापरे, बोटाचा टाकला. मेलो करणार वाटता वडला बोट सावध धरला तू. तू ये, तुम्हाला कांदा काढतात कसा बोलतोय मी. जवळच आहे माझ्या. सन्माननीय सूरज साटम यांच्याकडून पुनश्च एकदा 51 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकार, 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खायचं गाणं म्हणू काय सांगायला. स्वामींचं मान स्वामींचं गीत गाण्यासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वामी तुम्हामुळे
स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच मनोरंजन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. तो जोपर्यंत हा येत नाही ना तोपर्यंत मी बारी त्या काय देत नाही. या ठिकाणी सौ आरती कुबल, सौ अस्मिता वेळू, सौ अमृता कदम, श्रीमती वैभवी आंबेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे गौरांग आणि तृणवीची प्रेम कहाणी काही संपणार नाही. गौरांग आणि तृणवीची प्रेम कहाणी काही संपणार नाही. त्यांच्या लग्नासाठी एक गारानं घाला. सन्माननीय रेहान यांच्याकडून 100 रुपयाचं. या काय लिहिलं यार मला समजत नाही. बाबा पांधरी वेगळं शब्द नाही ना तो. बाबा पांधरी आणि तुषार फाटक. तुषार आज काय खाणार? कोंबडी वडे की बोकाचे वडे? बरोबर. म्हणजे या रसिक श्रोत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय मनोरंजन. एअर इंडिया कंपनीचे मॅनेजर आडनाव घाग असून स्वतःला गुरव बनवणारे विवेक घाग. काय होता बसा त्याचा तरी शार्प झाला बघा माहिती काय. एअर इंडिया कंपनीचे मॅनेजर आडनाव घाग असून स्वतःला गुरव म्हणणारे विवेक घाग ओम अष्टविनायक वाले यांच्याकडून हे माझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
अच्छा है, आ गया। देखो देखो ये दातारा आ गया। देखो देखो इसका रुबाब देखो, मेरे को घड़ी बता रहा है, मेरे का घड़ी बता रहा है। कहाँ जा रहा है तुम घूमने के लिए? कहाँ जा रहा था? हेलीकॉप्टर कहाँ उतर के आया? आजा इधर आजा, बैठ के मेरा घर का निकाला है। देख इधर आजा, आजा जल्दी आजा। नहीं नहीं आएगा वो, उसको मालूम है। हाँ किती वाजले? 5ची गाडी आहे का? तसं तो किती वाजले? 1:30 वाजला. अजून मग काय ना, अजून 5 वाजता किती काय ना. हा गजराची सुरुवात करतोय. गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच मनोरंजन मुक्त करण्याचा प्रयत्न करणार. प्रशांत डोंगरकर कुरळ देवगड यांच्याकडून हे माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आले, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, नरजन्माचं सार्थक फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. आज आपण देवळामध्ये जातो, आज देवळामध्ये जातो आणि परमेश्वर पाहतो नाही काय. पण आज देवळामध्ये परमेश्वर बघण्यापेक्षा, आज देवळामध्ये परमेश्वर बघण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरामध्ये जिवंत आई वडील आहेत, त्यांच्यासारखं दैवत या जगामध्ये दुसरं कोणतं नाही, एवढं लक्षात ठेवा. बरोबर की नाही. आज कुठलंही काम असू दे, आज कुठलंही तुमचं काम असू दे, देवळात जाऊन देवाच्या पाया पडण्यापेक्षा स्वतःच्या आई वडिलांच्या चरणाची धूळ तुमच्या मस्तकाला लावा आणि कुठल्याही कामाला बाहेर पडा. तुम्हाला कुठल्याही कामामधून माघार यायला लागणार नाही, एवढं आज शब्द आहे. कारण आई वडील पहिल्या काळात बघा, पहिल्या काळामध्ये एक आई 10 मुलांना सांभाळत होती, एक आई 10 मुलांना सांभाळत होती. आणि आताच्या या काळामध्ये 10 मुलं एका आईला सांभाळू शकत नाही, हे शोकांतिक आहे नाही काय. म्हणून त्या आईसाठी एक गीत गाण्याचा प्रयत्न करतोय. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला
एकदा जोरदार टाळ्याचा आशीर्वाद करूया. हे भांडतात का या भांडा नको मला मानू. या गाण्यासाठी आईच्या गाण्यासाठी मयुरी गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय स्वीकारतोय. वय झालं 28 मुलगी भेटेनारे, वय झालं 28 मुलगी भेटेनारे, या टेन्शन मध्ये उडले माझे केस रे केस सारे, आणि फिरतो हा दारोदारी राहुल पाटील असे काय करतोस रे. GNPL मित्र, वय झाले 28 मुलगी भेटेनारे, या टेन्शन मध्ये उडाले केस सारे, आणि फिरतो हा दारोदारे राहुल पाटील असे का करतो रे. बरोबर, काय कोणी संपली लिहिणारे भारी. त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई जेवढं आपल्यासाठी करतं, आपले आई आपल्यासाठी करतं, तेवढं आपले वडील सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपल्यासाठी करतात. कारण एखाद्याचा डोंबऱ्याचा खेळ जर आपण बघायला गेलो तर आई आपल्याला कडेवरती घेतं का, तर आम्ही जी जगदुनिया बघते ती माझ्या मुलाने बघावी एवढी माफक अपेक्षा आपल्या आईला असते. पण बाप काय करतो, बाप काय करतो, आईने जर कडेवरती घेतलं असेल तर बाप आपल्या खांद्यावरती घेतो का, तर मी जी जगदुनिया पाहतोय त्याच्या पलीकडची जी जगदुनिया आहे ती माझ्या मुलाने पाहावी एवढी माफक अपेक्षा आपल्या वडिलांची सुद्धा असते, नाही काय. बाप कधी दुःख दाखवत नाही, बाप कधी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणत नाही. फक्त अश्रू कधी आणतो, ज्यावेळी उपवर झालेली मुलगी आपली ज्यावेळी लग्न होऊन ज्यावेळी माहेरी निघून जाते ना, सासरी निघून जाते, त्यावेळी त्याच्या अश्रूंचा बांध फुटतो. नाही तर बाप कधी रडत नाही का, तर बापाला माहिती असतं मी जर रडलो तर अख्खं कुटुंब माझं रडेल आणि माझा संसार उद्ध्वस्त होईल. म्हणून बाप आपल्या मन घट्ट करतो का, ए बारक्यानो लय भांडा नको रे, त्या बापासाठी सुद्धा दोन ओळी म्हणण्याचा प्रयत्न करतो. बाप स्वाभिमानी बाना त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजळूची संवेदना. बाप स्वाभिमानी बाना त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या कामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब, हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, बाप घराचा तो पायी, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. बाप म्हणजे जणू की, बाप म्हणजे जणू की, बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात. त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत, नाही वाटेकरी होत. त्याने जपले मुलांना तळ हाती पाळण्यात, त्याने जपले मुलांना तळ हाती पाळण्यात. अशा बापासाठी आली थोडी आसवे डोळ्यात, अशा बापासाठी आली थोडी आसवे डोळ्यात. बाप थकल्यावर ती त्याचे बनावे आधार, बाप थकल्यावर ती त्याचे बनावे आधार. नाही उपयोग पुन्हा किती घातले चितर,
आपल्या आयुष्यामधून एकदा बाप नावाची गादी आणि आई नावाची उशी एकदा आपल्या आयुष्यामधून निघून गेली ना, तुम्ही 1,00,000 रुपयाचा पलंग जरी घेऊन त्या पलंगावरती झोपण्याचा प्रयत्न केला तरी आईच्या मायेच्या खुशीची ऊब तुम्हाला आयुष्यात कदापि मिळू शकणार नाही, कदापि मिळू शकणार नाही. बरोबर की नाही? आईने आपल्याला 5 दान दिलेले आहेत. आईने आपल्याला 5 दान दिलेले आहेत. ते 5 दान म्हणजे पहिलं दान म्हणजे गर्भदान. या जगामध्ये पहिलं पाऊल ठेवण्यासाठी आपल्या आईने आपल्या उदरामध्ये जागा दिलेली आहे. दुसरं दान म्हणजे अस्थिदान. या जमिनीमध्ये हजारो वर्ष सांगाडे गाडलेले आहेत. मांसाची माती झाली पण हजारो वर्ष सांगाडे तसे आहेत. कारण आई ज्यावेळी आपल्याला दूध पाजते त्या दुधामधून जे कॅल्शियम मिळतं त्या कॅल्शियम मध्ये एवढी ताकद असते की माती सुद्धा त्या हाडांची माती करू शकत नाही, एवढी त्या दुधामध्ये ताकद असते. लज्जादान. आईने आपल्याला लज्जादान दिलेलं आहे. आपल्या मुलाला जर भूक लागली असेल तर आई गर्दी किती आहे याची वाट बघत नाही, कोण आपल्याकडे बघते याच्याकडे पर्वा करत नाही का, तर आपल्या मुलाचं पोट कसं भरेल याच्याकडे आपल्या आईचं लक्ष असतो. रक्तदान. आईने आपल्याला रक्तदान दिलं म्हणजे मुलाचं रक्त आईला चालतं, आईचं रक्त मुलाला चालतं. एवढं परमेश्वराने आपल्या आईमध्ये दैवत्व दिलेलं आहे. देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी निर्माण केली आई. आणि आईच्या नंतर जर आपल्या मुलांना आपल्या भावंडांना जर कोण सांभाळत असेल तर ती आपल्या मागची बहीण आहे, एवढं लक्षात ठेवा. त्या बहिणीसाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. म्हणून काय म्हणतोय बघा, देवळात जाऊन का शोधिशी कुणाला, देवा आई बाबाच्या रूपाने भेटण्यात आला, देवा आई बाबाच्या रूपाने भेटण्यात आला. लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा महिलांसाठी सुरक्षित कायदा काढायला पाहिजे. बुवा निश्चितच बरोबर आहे, पण आज परिस्थिती अशी झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ माता 9 वारी साडी नेसून चापून चोपून रणांगणावरती मर्दानी सारखी लढली आणि आज बुवा अशी परिस्थिती झाली आहे. साडी कोणाक नको, साडी फक्त खै मिळता भैमुगात आणि भातातच असतात, बाकी साडी नाही. बरोबर की नाही? परंपरा आपणच कुठेतरी आपली वाईट करत चाललेलो नाही काय. आज चांगल्या पोरग्यांना पोरी भेटत नाही. गुटखा मावा तंबाखू भाष्य पेंटी घाला, तुमच्या पासून 1000 पोरी मिळतले. पण त्यांच्यासाठी एकच सांगतोय, आता व्हॅलेंटाईन डे येता, व्हॅलेंटाईन डे म्हणजे जसं काय तो मोठो सणच साजरा करूचो, सणच मोठो तो. पण लग्न न झालेल्या मुलींना सांगतोय, अरे क्यों मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए. तुम्हाला काम करायला नाही आवडत असेल ना, करू नका. आई वडील तुमच्या जीवावर जबरदस्ती करत नाही. एखाद्या मुलावरती तुमचं प्रेम आहे ना, खुशाल आई वडिलांना सांगा. आई वडिलांनी तुम्हाला जन्माला घातलंय ते नदीत ढकलण्यासाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. पण आई वडिलांना सांगा, आई वडिलांना सांगा. आणि आई वडिलांकडून जे पुण्याचं काम आहे, कन्यादानाचं काम, ते काम कधी तुम्ही हिरावून घेऊ नका. आई वडिलांची मान कुठेतरी समाजामध्ये खाली
जाईल एवढ्या खालच्या पातळीला वागू नका. एवढे 4 शब्द जरी माझ्या या भजनामधून तुम्ही घरी घेऊन गेलात ना, आज या ठिकाणी भजन केल्याचं सार्थक माझ्या आयुष्यात झालं मी समजेन. बरोबर की नाही? म्हणून काय म्हणतोय बघा, काय मोठेपणा मिरवित्या तू काढून हाताला, कपडे झाले लहान तर लाज कुठून येणार. चपातीची जागा ब्रेडने घेतली तर ताकद कुठून येणार. चपातीची जागा बिस्किटाने घेतली तर ताकद कुठून येणार. फुलं झाली प्लास्टिकची तर सुगंध कुठून येणार. चेहरा झाला मेकअपचा तर सौंदर्य कुठून येणार. विद्यार्थी झाले ट्युशनचे तर ज्ञान कुठून येणार. जेवण झालं हॉटेलचं तर तंदुरुस्ती कुठून येणार. आणि माणसं झाली फॅशनची तर प्रेम कुठून येणार. प्रेम कुठून येणार. प्रेम कुठून येणार. काय म्हणलं बघा, तुझ्या मागे कोण आहे लेकरा बाळाला, अर्ध्यावर टाकून जाशी सुखी संसाराला. सुधीर राशिवडे साई गीत गाण्यासाठी या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. मगाशी चिठ्ठी आलेली 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. ढोलकी घ्या. ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या मराठी माणसाला या महाराष्ट्रामध्ये ताटमानेनं जगायला शिकवलं ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आपल्या मागे ठामपणे उभे आहेत. आजही रात्री याच्या पुढे सुद्धा बाळासाहेबांची आठवण, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळासाहेबांची आठवण प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये राहणार. बाळासाहेबांसाठी एक गीत गाण्याचा प्रयत्न करतो. प्रकाश साळवी यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे, अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे, तसा दृष्टांचा संहार करण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिले. मराठमोळ्या मातीत एक शूर जन्माला आला, इतिहासाच्या पानोपाणी तो अजरामर झाला. हिंदू हृदय सम्राट वीर, हिंदू हृदय सम्राट वीर, शिवसेनेचा टायगर बाळासाहेब जणू होते शिवरायांचा अवतार. होती शिवरायांची तलवार, तशी शब्दामध्ये त्यांच्या धार.
शब्दानं होती नाही काय. अरे बाळासाहेबांना कोणीतरी एका अमराठी माणसाने हिलवण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांना सांगितलं अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. पण एका निधड्या छातीच्या धडधडत्या निखाऱ्याने त्या अमराठीत माणसाला त्याच ताकदीने उत्तर दिलं. ते कोणतं उत्तर? अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची ही गोष्ट जरी खरी असली तरी बायका तुमची आणि पोरं आमची एवढ्या निर्दया छातीने सांगणारा वक्तृत्वाचा धबधबा एकच होऊन गेला तो म्हणजे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. काय म्हणतात बघा. असा युग पुरुष वीर योद्धा होता धुरंधर. असा युग पुरुष वीर योद्धा होता धुरंधर. पुण्याच्या पुण्यभूमीला अंकुर तो रुजला. कामात येता वार ऐन दिवाळीत दिवा तो विझला. लक्ष लक्ष दिव्यांनी नाव निघालेला दिवाळीचा सण त्या काळाने काळा फुट्ट करून टाकला. आणि या मराठी मनावरती अधिराज्य गाजवणारा ज्या मराठी माणसाचा पोशिंदा काळाच्या पडद्यावर निघून गेला. ही काळी दिवाळी हा मराठी माणूस कदापि विसरू शकणार नाही, कदापि विसरू शकणार नाही. काय म्हणतोय बघा. बाळासाहेब परत या. बाळासाहेब परत या. असा एकच जयघोष झाला. दास विशाल कर दोन्ही विनवितो तुम्हाला. मराठी माणसाच्या जीवनात दाटला हो अंधार. मराठी माणसाच्या जीवनात दाटला हो अंधार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सायली गुरव, मयुरी गुरव आणि मनस्वी गुरव या भगिनीकडनं